Okay. Good morning, friends. And yesterday that we explained about the mammals where the visceral arches are modified. Okay. And we know about that in the basic pattern, total 7 pairs of the visceral arches are present, which are observed in the fishes. But after that, in case of the amphibians up to the mammals, they are modified and reduced here. Okay. आता इथे जे आपण स्टेप बाय स्टेप बघतोय तर सगळ्यात पहिला पॉइंट मॅमल्स मधला जो काल परत आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय दॅट टेरिगो क्वाड्रेट विच ब्रेक्स इनटू ॲलिस फिनॉइड अँड द इनकस काल आपण बघितलं होतं. आता हा टेरिगो क्वाड्रेट हा कुणाचा पार्ट झाला तर अप्पर जॉ असं आपण म्हणतो आणि लोअर जॉला आपण मिकल्स कार्टिलेज किंवा त्यालाच आपण बरेचदा म्हटले की मॅन्डिबल म्हणतो. ठीक आहे. इथे वरचा जो जॉ आहे दॅट इज अप्पर जॉ त्याला आपण टेरिगो क्वाड्रेट किंवा पॅलेटो क्वाड्रेट असं म्हटलंय. त्याचा पोस्टेरियर किंवा मागचा जो पोर्शन आहे तो ब्रेक होतो आणि दोन बोन्स मध्ये ब्रेक होते. बोन्स म्हणायला हरकत नाही किंवा कार्टिलेज आपण म्हणूया ॲलिस फिनॉइड आणि इनकस. आता इथे इनकस तुम्हाला दिसतंय दिस इज द इनकस आणि या बाजूला जो वरचा जो आहे अप्पर जॉ असं आपण म्हणतोय. ओके. हा एक प्रकारे जॉ जो आहे विच इज अटॅचेस टू द कशाला आपण म्हणतो कॉन्ड्रोक्रॅनियम किंवा स्कलला तो पूर्णपणे अटॅच झालेला आहे. याचा जो हा बेसिक पोर्शन जो आहे हा डिव्हाइड होते. ठीक आहे. दोन पार्ट मध्ये एक अप्पर आणि दुसरा लोअर. लोअर जो तयार होतोय त्याला आपण इनकस असं आपण म्हणतोय ब्रेक झाल्यानंतर आणि वरचा जो आहे त्याला आपण नाव देतो ॲलिस फिनॉइड असं आपण म्हणतोय. समोर होऊन काय होतं त्यांचं the former becomes the part of the skull and later joins the ear ossicle. समोर होऊन ते ब्रेक तर झालेत मागचा पार्ट कुणाचा दॅट टेरिगो क्वाड्रेटचा किंवा पॅलेटो क्वाड्रेटचा ॲलिस फिनॉइड मध्ये आणि इनकस मध्ये तो डिव्हाइड झालेला आहे किंवा ब्रेक झालेला आहे. कालांतराने तो स्कलचा पार्ट राहतो हे दोन्ही जे ॲलिस फिनॉइड आणि इनकस पण त्याच्यानंतर हळूहळू ते सेपरेट होतात अँड विच बिकम द पार्ट ऑफ द इयर ऑसिकल कुणामध्ये मॅमल्स मध्ये. हा झाला टेरिगो क्वाड्रेटच्या बाबतीमध्ये. दुसरा आपण मिकल्स कार्टिलेजच्या बाबतीमध्ये बघतोय. आता इनकस आता जो मिडल इयर जो आहे तिथे 3 कार्टिलेजेस असतात. एक आहे इनकस, दुसरा आहे मॅलियस आणि तिसरा जो आहे स्टेपस. ठीक आहे. आता समोर आपण बघतोय मिकल्स कार्टिलेज विच मॉडिफाईज इनटू मॅलियस. लक्षात ठेवायचं मिकल्स कार्टिलेज म्हणजे लोअर जॉ जो इथे दिसतोय तुम्हाला दिस इज द लोअर जॉ आणि इथे जो मागचा जो भाग जो होता हा हा सेपरेट झाला आणि सेपरेट होऊन काय झालं त्याचं नाव इथे मॅलियस. ठीक आहे. कुठला पार्ट झाला सेपरेट हा इथला पार्ट जो होता एक ब्रेक झाला आणि मागचा जो पार्ट जो आहे कसला मिकल्स कार्टिलेज किंवा मॅन्डिबलचा तो इयर ऑसिकलचा पार्ट झाला आणि तो कार्टिलेज त्याचं नाव आहे मॅलियस. एमसीक्यू मध्ये ही गोष्टी विचारू शकतात. अँड हायोमॅन्डिब्युलर विच ट्रान्सफॉर्म ऑर मॉडिफाईज इनटू द स्टेपस. आता स्टेपस कुठे आहे तर दिस इज द स्टेपस हियर. हायोमॅन्डिब्युलर म्हणजे कुठली आता मिकल्स कार्टिलेज आणि टेरिगो क्वाड्रेट हे फर्स्ट विसरल आर्चचे पार्ट झाले. त्याच्यानंतरची मागची जी सेकंड विसरल आर्च तिला आपण नाव काय देतोय हायोइड आर्च आणि हायोइड आर्च मध्ये 3 कार्टिलेजेस असतात माहिती आहे तुम्हाला. अप्पर त्याला आपण हायोमॅन्डिब्युलर असं आपण म्हणतोय. दुसरा जो आहे सिरॅटो हायल आणि तिसरा जो असतो त्याला आपण हायोइड असं आपण म्हणतो. ठीक आहे किंवा हायपोहायल. तर इथे जो आहे स्टेपस is the modified part of the hyomandibular and which take part or involve in the ear ossicle. म्हणजेच मिडल इयरचे ते कॅव्हिटी मध्ये हे तीनही पार्ट्स जे आहेत प्रेझेंट असतात. कोणते 3 पार्ट्स स्टिपस आणि मॅलियस तर आपण या सेकंड सेंटेन्स मध्ये आपण एक्सप्लेन केलेलेच आहे पण त्यासोबतच वर जो आपण पहिल्या सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन केलेला आहे तो म्हणजे इनकस. ठीक आहे. तो म्हणजे इनकस. असे 3 पार्ट जे आहेत हे सॉकेट मध्ये असतात. कुणाच्या सॉकेट मध्ये मिडल इयरच्या सॉकेट मध्ये असतात किंवा कॅव्हिटी मध्ये असतात. त्यानंतर खाली आपण बघतोय लॅरिंग्स ऑफ मॅमल. काल आपण बघितलं की व्होकल कॅव्हिटी जो आवाज जो येतोय दॅट लॅरिंग्स विच इव्हॉल्व फ्रॉम 4th and the 5th विसरल आर्च. पहिली विसरल आर्च आपल्या लक्षात आली टेरिगो क्वाड्रेट आणि मिकल्स कार्टिलेज. सेकंड विसरल आर्च हायोइड आर्च असं आपण म्हणतो. तिथे सुद्धा मॉडिफिकेशन आपल्याला दिसले. त्यानंतर तिसरी जी आहे
ठीक आहे. लॅरिंग्स ऑफ द मॅमल्स इव्हॉल्ड फ्रॉम फोर्थ अँड द फिफ्थ विसरल आर्च. तिसरी जी आहे एक प्रकारे रिड्यूस पॅटर्न तयार झाली आणि इयर ऑसिकल जो आहे त्याचा तो पार्ट तयार झाला. चौथा आणि पाचवा विसरल आर्च जो आहे दॅट नंबर विच ऑलवेज रिमेन्स इन द पेअर, ते काय होतात, ते इव्हॉल्व होऊन काय तयार करतात, एक प्रकारे लॅरिंग्स तयार करतात किंवा व्होकल कॉर्ड तयार करतात. नेक्स्ट पॉइंट इज दॅट इन केस ऑफ द मॅमल थायरॉइड कार्टिलेज, जी आपण थायरॉइड ग्लँड जे असतं आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कार्टिलेज ची बनलेली असते. ठीक आहे. इज अ मॉडिफिकेशन ऑफ द फोर्थ अँड द फिफ्थ विसरल आर्च. पाचवी जी विसरल आर्च ती सुद्धा रिड्यूस झालेली आहे आणि एक प्रकारे मॉडिफाय झाली आहे चौथ्या सोबत. आणि तिथे काय काय तयार करते, दॅट द थायरॉइड कार्टिलेज दे फॉर्म हियर. While arytenoid and cricoid cartilages are modified is the fifth visceral arch. आता क्रिकॉइड इथे तुम्हाला दिसतंय क्रिकॉइड कार्टिलेज, थायरॉइड कार्टिलेज. ठीक आहे ना. आणि इथे जो मध्ये जो पार्ट जो दिसतोय त्याला आपण नाव देतो ॲरिटिनॉइड कार्टिलेज. ओके. हे सगळे कार्टिलेजेस जास्त महत्वाचे आहेत आणि यांच्यामुळे काय झालं तर मॉडिफिकेशन झाले. मग तो इयर ऑसिकल सोबत असेल, थायरॉइड ग्लँडचे आउटर कव्हरिंग जे असेल कार्टिलेजच्या रूपामध्ये, किंवा लॅरिंग्स जो व्होकल कॉर्ड जो म्हणतोय त्याच्याशी रिलेटेड असेल, असे सगळे विसरल आर्चेस जे आहेत एक प्रकारे मॉडिफाईड दिसतात आपल्याला. दॅट इज ऍडव्हान्स स्ट्रक्चर विच इज ऍडव्हान्स स्ट्रक्चर ऑफ द विसरल आर्चेस ऑब्झर्व इन द मॅमल्स. आणि इथे हा टॉपिक आपला संपतोय. समोर आपण ह्या टॉपिकशी रिलेटेड स्केलेटल सिस्टमच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. क्वेश्चन 1 याचं उत्तर सांगायचंय. द फर्स्ट विसरल आर्च इज नोन ॲज. यस. Mandibular. Mandibular. Yes, good. Second question. The second visceral arch is called dash dash arch. Maxillar, hyoid, mandibular की branchial? Hyoid. Hyoid. Good. तीसरा question. From dash dash visceral arches are called branchial arches. कुठपासून कुठपर्यंत ब्रँचियल आर्चेस प्रेझेंट असतात? 2 to 7 टोटल 7 पेअर्स ऑफ द विसरल आर्चेस आपल्याला माहिती आहेत. आणि ब्रँचियल आर्चेस टोटल 5 पेअर्स असतात. त्याचे रेंज कुठपासून कुठपर्यंत असेल? 4 to 7. 7. 4 to 7, sir. 4 to 7. ओके. 37 sir. 3rd to 3rd. 3 to 7. 3 to 7 मोजून घ्यायचे. 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे टोटल 5 ब्रँचियल आर्चेस आपल्याकडे पाहिजेत. 4 to 7 जर म्हटलं तर मग पहिले ते 3 कुठले 3 असतील हा पण विचार आपल्याला करता यायला पाहिजे. पहिले 2 आहेत, फर्स्ट नंबर आणि सेकंड, जे वर आपण एक्सप्लेन केलेले आहेत. आणि तिसऱ्या पासून तर 7व्या नंबर पर्यंत आपल्याला काय दिसतील? ब्रँचियल आर्चेस दिसतील, म्हणजे ऑप्शन 4. नेक्स्ट वन. इन मॅमल्स Meckel's cartilage modifies into dash dash of the middle ear cavity. थोडासा प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा. मॅलियस, इनकस, स्टेपस आणि कोलुमेला हे चारही पार्ट जे आहेत ते मिडल इयरशी रिलेटेड आहेत. Malleus. यस. आन्सर इज Malleus, sir. मॅलियस. ओके, गुड. Malleus. हा, ओके. नेक्स्ट वन. In mammals, hyomandibular modifies into dash dash of the middle ear cavity. Malleus, incus, stipes की columella? Stipes. ओके, गुड. मग इनकस कुणापासून तयार झालाय? इनकस हा मॉडिफाईड पार्ट कुणाचा आहे? यस. इनकस. आता मॅलियस आपल्याला लक्षात आलंय. स्टिपस हायोमॅन्डिब्युलर पासून तयार झालेला आहे मॉडिफाईड पार्ट. मग इनकस जो आहे, कारण की 3 कार्टिलेजेस जास्त महत्वाचे आहेत विच आर असोसिएटेड द मिडल इयर कॅव्हिटी ऑफ द मॅमल. अशा वेळेस इनकस हा कुणापासून तयार झाला असेल? नाही. ओके, थोड्या वेळाने सांगाल, हरकत काही नाही. लार्वल फ्रॉग्स हॅव dash dash visceral arches and last 3 bears
गिल्स. 6, 7, 5, 8. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे तुम्हाला. लार्वल फ्रॉग्स हॅव डॅश डॅश विसरल आर्चेस. टोटल विसरल आर्चेस लार्वल फ्रॉग्स मध्ये किती असतील आणि शेवटचे 3 विसरल आर्चेस काय तयार करतात, गिल्सची एक प्रकारे प्रोटेक्शन करत असतात. किती आहे? 6. 7 सर. 7. 7. 6. आन्सर इज द 6. कॉन्सन्ट्रेट करायचं आहे सागर. लार्वल फ्रॉग जो आहे त्याच्यामध्ये विसरल आर्चेस फ्रॉग्स आहेत, लक्षात ठेवायचं. अँफिबियन्स फिशेस मध्ये आपल्याला टोटल 7 पेअर्स आपल्याला लक्षात येतील आहेत. बोनी फिशेस मध्ये अजून एक रिड्यूस होत आहे, म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला 6 पेअर्स आपल्याला दिसतील आहेत. आणि हा तर फ्रॉग जर हा ऍडव्हान्स आहे, यांच्यामध्ये उलट कमी व्हायला पाहिजे किंवा कॉन्स्टंट असायला पाहिजे सुरुवातीला. इथे लार्वल फ्रॉग्स मध्ये आपल्याला 6 पेअर्स विसरल आर्चेस दिसतात. त्यामध्ये शेवटचे 3 पेअर्स जे आहेत ते काय तयार करतात, गिल्सला एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग देत असतात. मी मगाशी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मिळालं का आपल्याला? इनकस कुणापासून तयार होतोय? यस. आज परत आपण एक्सप्लेन केला. पहिलाच मुद्दा होता पॅराटो क्वाड्रेट किंवा त्यालाच आपण नाव देतो टेरिगो क्वाड्रेट. आणि त्याचा शेवटचा जो पार्ट आहे पोस्टिरियर एंड ऑफ द टेरिगो क्वाड्रेट विच ब्रेक्स इनटू 2 कार्टिलेजेस. त्यामधला एक जो आहे ऍलिस्फिनॉइड म्हटलं होतं आपण, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे इनकस. ओके, नेक्स्ट पार्ट. Hyomandibular modifies as dash dash of the middle ear cavity in frogs and toads. टोड आणि फ्रॉग्स मध्ये हायोमॅन्डिब्युलर मॉडिफाईड होतो आणि तो पार्ट कुणाचा बनतो? मिडल इयर कॅव्हिटीचा. मॅलियस, इनकस, स्टेपस किंवा कोलुमोला. मॅमल्स मध्ये आपण बघितलं होतं. आता फ्रॉग्स आणि टोड मध्ये काय असेल हायोमॅन्डिब्युलर मॉडिफिकेशन? यस, कॉल्युमेला. कोलुमेला. गुड. कोलुमेला हा सुरुवातीच्याच अॅनिमल्स मध्ये आपल्याला दिसेल आहे. नंतरच्या खास करणं आपण म्हणतोय की बर्ड्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये आपल्याला कोलुमेला दिसणार नाही. तर हे असे काही पार्ट्स आपल्याला दिसतील आहेत. इन टिलियोस्ट फिशेस डॅश डॅश विसरल आर्चेस आर प्रेझेंट. टेलियोस्ट फिशेस डॅश डॅश विसरल आर्चेस आर प्रेझेंट. किती? 5, 7. 7. बर. मगाशीच या अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं. लक्षात ठेवायचं 2 प्रकारच्या फिशेस आहेत. एक आहे इलॅझ्मो ब्रँच, हा एक ग्रुप झाला किंवा क्लास झाला फिशेसचा, आणि दुसरा आहे टेलिओस्टा किंवा टेलिओस्ट फिशेस. इलॅझ्मो ब्रँच म्हणजे त्याला आपण दुसरं नाव देतोय कार्टिलॅजिनस फिशेस, आणि टेलिओस्ट फिशला आपण नाव देतोय बोनी फिशेस. कार्टिलॅजिनस फिशेस मध्ये आपल्याला 7 पेअर्स ऑफ द विसरल आर्चेस दिसतील आहेत, आणि बोनी फिशेस ऍडव्हान्स आहेत. यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतील आहेत? टेलिओस फिशेस जे आहेत यामध्ये आपल्याला 7 पेअर्स न दिसता एक शेवटची पेअर रिड्यूस दिसतील आहे. कारण की यांच्यामध्ये फक्त 4 पेअर्स असतील आहेत गिल्सच्या, 5 पेअर्स राहणार नाही आहेत. आणि 4 पेअर्स गिल्सच्या असतील आहेत याचा अर्थ त्याच्याशी असोसिएट असणारे प्रोटेक्टिव्ह जे आर्चेस जे आहेत त्याला आपण ब्रँचियल आर्चेस असं आपण म्हणतोय, ते सुद्धा 4 पेअर्स दिसतील आहेत. म्हणजे शेवटचे 4 आणि अगोदरचे 2, टोटल 6 पेअर्स. शेवटची जी विसरल आर्च ज्या 7th नंबरची ती रिड्यूस होते यामध्ये. ओके. इन रेप्टाइल्स blank arch forms a small hyoid plate that extend to support the tongue. रेप्टाइल्स मध्ये ऑप्शन्स कुठले असतील? हायोइड, मिकल्स कार्टिलेज, पॅलेटो क्वाड्रेट, बोथ ए अँड बी. कुठली आर्च आहे रेप्टाइल मध्ये की हायोइड प्लेट ती एक्सटेंड होते? ठीक आहे, आणि कुणाला Mickles. सपोर्ट करते? टांगला सपोर्ट करते. मिकल्स कार्टिलेज. हो. ओके, उत्तर काय आहे तर हायोइड. त्या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे बघा.
In reptiles, dash dash arch which forms a small hyoid plate. मिकल्स कार्टिलेज मध्ये हायोइड प्लेट राहत नाही. ठीक आहे ना. हायोमॅन्डिब्युलर, सिरॅटोहायल, हायोहायल किंवा हायल असं आपण म्हणतोय किंवा हायोइड असं आपण म्हणतोय. सगळे तीनही पार्ट जे आहेत कुणाचे पार्ट आहेत हायोइड आर्च आहेत. 3 कार्टिलेजेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट visceral arches are pieces of cartilages or bones that support the pharyngeal region, help attach the jaws with the skull, helps to support the gills. All of these visceral arches are pieces of cartilages or bones that कुणाला सपोर्ट करतात ते support the pharyngeal region, help attach the jaws with the skull, help to support the gills. All of these. अगदी सुरुवातीला आपण जे बघितलं तर विसरल आर्चेस बद्दल ते फक्त फॅरेंजियल रिजनला सपोर्ट करतात का? फॅरेंज म्हणजे आपला गळ्याचा भाग. ते जॉज अलॉंग विथ द स्कल त्याला सपोर्ट करतात का? ते फक्त गिल्सला सपोर्ट करतात? ह्या सगळ्यांनाही तीनही ऑप्शन्स अगदी बरोबर आहे. म्हणून ऑल ऑफ दिस असं प्रश्न नीट वाचायचा, सांगायचा आन्सर. ऑल ऑफ दिस. ओके, आन्सर इज द ऑल ऑफ दिस. आपण मागे पण म्हटलं की स्कल आणि गळ्याचा भाग इथपर्यंत सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम, म्हणजे त्याच्यामध्ये फॅरिंग्स पण आलाय. जॉज आपण म्हणजे पहिली विसरल आर्च जॉजच्या रिलेटेडच आहे. ती स्कलला बऱ्याच ठिकाणी जॉईंट झालेले आहेत. आपण 4 जॉ सस्पेन्सोरियम आपण बघितले तिथे लक्षात आलंय. आणि त्यासोबतच जे विसरल आर्चेसचे शेवटचे 5 विसरल आर्चेस आहेत त्याला आपण ब्रँकियल आर्चेस असं आपण म्हणतोय. ब्रँकियल म्हणजे गिल्स, आणि ते एक प्रकारे त्या गिल्सला ते कार्टिलेजेस सपोर्ट करत असतात, म्हणजे ते सपोर्ट द गिल्स ऑल्सो. उत्तर आहे त्याचं ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन. इन बोनी फिशेस डॅश डॅश ब्रँचियल आर्चेस आर प्रेझेंट. बोनी फिशेस मध्ये किती ब्रँचियल आर्चेस प्रेझेंट असतील? 3, 4, 5, नन ऑफ दिस. येस, काय उत्तर असू शकतं? 4. यस, आन्सर इज द 4. ब्रँचियल आर्चेस म्हटलंय आणि आपल्या लक्षात असायला पाहिजे नॉर्मली 5 ब्रँचियल आर्चेस प्रेझेंट असतात. मगाशीच आपण क्वेश्चन नंबर 8 मध्ये एक्सप्लेन केलंय. तिथे टिलिओस्ट फिशेस दिलेला आहे, इथे मुद्दामून बोनी फिशेस आपण टाकलेला आहे. तिथे विसरल आर्चेस सांगितलेला आहे, इथे ब्रँचियल आर्चेस इथे एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे ना. टोटल विसरल आर्चेस किती असतील आहे तर 6, आणि त्यामध्ये 6 पैकी शेवटचे 4 जे आहेत, पहिले 2 सोडलेत. कुठले? तर एक आहे मॅन्डिब्युलर आणि दुसरे आहे हायोइड. हे 2 विसरल आर्चेस सोडले तर उर्वरित 4 जे आहेत ते गिल्सला सपोर्ट करतात. कशामध्ये? बोनी फिशेस मध्ये. त्यालाच आपण नाव देतो टेलिओस फिशेस मध्ये. इट शोज दॅट टोटल 4 पेअर्स ऑफ द ब्रँचियल आर्चेस आर प्रेझेंट हियर. ठीक आहे. शेवटची जी विसरल आर्च आहे ती रिड्यूस आपल्याला किंवा नॉन फंक्शनल आपल्याला दिसते. शेवटचा प्रश्न. Pterygo quadrate breaks into Alice sphenoid and dash dash becomes part of the ear ossicle. Cepus, Malleus, Incus, Columella. Incus. 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 Yes, answer is the Incus. आपण वारंवार त्याबद्दल एक्सप्लेन केलं होतं. सॉरी. आणि आपल्याला माहिती आहे असे फक्त आपण 12 क्वेश्चन्स आपण आज एक्सप्लेन केलेले आहेत आणि इथे आपला टॉपिक संपतोय. समोरचा टॉपिक आज फक्त बेसिक आयडिया आपण घेतोय. दॅट युनिट 3 डायजेस्टिव्ह सिस्टीम. माझ्या माहितीप्रमाणे याला 4 मार्क्स आहेत. स्टेप बाय स्टेप आपण बघणारच आहोत या बाबतीमध्ये. फक्त आज ही स्लाइड आपण बघणार आहोत. ठीक आहे. नेमकं काय दिलं असेल ते. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जर आपण म्हटलं की हा सगळ्याच ऍनिमल्सचा पार्ट आहे. कुठले कुठले पार्ट्स असतात डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हे तुम्हाला माहिती आहे एक प्रकारे. आपण थोडंसं बॅक जातोय. काय काय पार्ट्स असतात जरा सांगू शकता डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये? यस, कुठले कुठले पार्ट्स असतात डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जरा सांगा बघू. सुरुवात कुठून होत आहे? Alimentary canal. एलिमेंटरी कॅनल. गुड. अजून?
माउथ. माउथ. गुड. अजून बर. आता आपण समोर जातोय. डायजेस्टिव्ह सिस्टीम याचं फंक्शन काय तर डायजेशन करणं. जे काही आपण फूड मटेरियल खातोय ते स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या रिजन पर्यंत ते पोचतं आणि अल्टिमेटली डायजेशन होतंय. ठीक आहे. नेमकं काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. हिअर डायजेस्टिव्ह सिस्टीम विच इन्क्लूड्स द एलिमेंटरी कॅनल अँड द असोसिएटेड ग्लँड्स. म्हणजे एक प्रकारे ती सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट्स पडतात. एक जो पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल असं आपण म्हणतोय आणि त्याच्याशी असोसिएट असणारे ग्लँड्स त्याला आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं आपण म्हणतो. बघूया आपण नेमकं काय काय असेल आजच्या या लेक्चर मध्ये. एलिमेंटरी कॅनल ऑर द गट विच शोज 4 डिस्टिंक्ट रिजन. 4 वेगवेगळे रिजन्स आहेत. वन इज द इनग्रेशन झोन. इनग्रेसिव्ह म्हणजे याचा आत टाकणे. झोन विच इन्क्लूड्स त्यामध्ये काय काय असेल तर दॅट इज अ माउथ, लिप्स अँड द जॉज फॉर कॅप्चरिंग अँड हँडलिंग द फूड मटेरियल. अगदी सुरुवात द फर्स्ट ओपनिंग ऑफ द एलिमेंटरी कॅनल ती म्हणजे माउथ. आता माउथला वर आणि खाली असणारे ते लिप्स बऱ्याच ठिकाणी त्याला ग्रिपिंग साठी जे जास्त महत्वाचे असेल आणि लिप्सच्या आतमध्ये वर आणि खाली ते असणारे जॉज, अप्पर जॉ आणि लोअर जॉ. हे तीनही गोष्टी माउथ, लिप्स आणि जॉज अगदी सुरुवात झाली. हे कशासाठी महत्वाचे आहेत? कॅप्चरिंग आणि हँडलिंग, ग्रिपिंग साठी महत्वाचे आहेत. आणि ह्या झोनला किंवा रिजनला आपण नाव देतोय इनग्रेसिव्ह झोन. काय लक्षात. दुसरा झोन जो आहे तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह झोन, समोर ढकलणे, विच इन्क्लूड्स द ओरल कॅव्हिटी, pharynx, esophagus, through which the food passes with little digestion. पहिला झोन इनग्रेसिव्ह, त्यामध्ये जॉज हा शब्द सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पहिल्या झोन मध्ये माउथ आहे, लिप्स आहे आणि जॉज, त्यासोबतच डेंटिकल्स जे आहेत ठीक आहे ना ते सुद्धा महत्वाचे आहेत, परंतु तो वेगळ्या ऑर्गन्स मध्ये किंवा झोन मध्ये येतील, बट इज द पार्ट ऑफ द इनग्रेसिव्ह झोन. ठीक आहे. हिअर प्रोग्रेसिव्ह झोन मध्ये ओरल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि इसोफॅगस हे पार्ट झालेत. एक प्रकारे फूड मटेरियल जे आहे हे आतमधल्या भागामध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं एलिमेंटरी कॅनलच्या. यामध्ये लिटिल डायजेशन असं सुद्धा म्हटले कारण की जेही आपण खातोय तर एक प्रकारे सलायव्हा सिक्रेट होत असतोय. त्याच्यामुळे जे फूड मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये ओलसरपणा आपल्याला जाणवतोय. एक पेस्ट तयार केली जाते. जोपर्यंत ती पेस्ट ओलसरपणा त्या सलायव्हा त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही, एक प्रकारे ओलसरपणा त्याच्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत ते गिळता येणार नाही. ड्राय फूड कधीच घेऊ शकत नाही. एक प्रकारे ते त्या आतमधल्या कॅव्हिटीला चिपकून जाईल, आपल्याला ठसका लागेल किंवा इतर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि म्हणून तो ट्रॅक्टच असा आहे की एक प्रकारे म्युकस लाइनिंग आतमध्ये असेल, स्टिकी सिक्रेशन आतमध्ये असेल आणि की जेणेकरून ती पॅसेज थ्रू हळूवारपणे स्टेप बाय स्टेप आतमधल्या रिजनकडे फूड पार्टिकल्स ते ढकलल्या जातील, ट्रान्सपोर्ट केल्या जातील. ठीक आहे. तिसरा जो झोन जो आहे दॅट इज अ डिग्रेसिव्ह झोन विच कंटेन्स द स्टमक अँड द स्मॉल इंटेस्टाइन. डिग्रेसिव्ह म्हणजे डिग्रेड करणे, डिग्रेड करणे म्हणजे ब्रेकडाऊन करणे. आता फूड मटेरियल जेव्हा आतमध्ये येते कुठून आलं, आता इसोफॅगसच्या नंतर स्टमक रिजन आणि स्मॉल इंटेस्टाइन. तर स्टमक मध्ये नेमकं काय असेल आहे तर ते फूड मटेरियल डिग्रेड केल्या जाते, ब्रेकडाऊन केल्या जाते. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल कन्व्हर्टेड इनटू द सिंपल फॉर्म. किंवा जे प्रोटीन्स असतील आहेत, फॅट्स असतील आहेत, लिपिड्स आहेत, हे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स थ्रू डिग्रेड केले जातात सिंपल फॉर्म मध्ये. प्रोटीनचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये, कार्बोहायड्रेटचं रूपांतर ज्याला आपण पॉलिसॅक्राइड म्हणतोय किंवा ऑलिगोसॅक्राइडचं रूपांतर ग्लुकोज मध्ये केलं जाते किंवा फ्रुक्टोज मध्ये केलं जाते. आणि लिपिड्स आहेत किंवा फॅटी ऍसिड्स आहेत याचं रूपांतर कोलेस्ट्रॉल आणि इतर जे घटक आहेत त्याच्याशी रिलेटेड त्याच्यामध्ये स्मॉल फॅटी ऍसिड्स मध्ये कन्व्हर्ट केले जाते. आणि हे एकदा कन्व्हर्ट केल्यानंतर ते ऍब्सॉर्ब केलं जातं स्मॉल पार्टिकल्स किंवा सिंपल फॉर्म मध्ये. आणि ते ऍब्सॉर्ब कोण करतंय तर स्मॉल इंटेस्टाइन, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. नंतरचा पार्ट आहे इग्रेसिव्ह झोन. इनग्रेसिव्ह आतमध्ये घालणे, ई आहेत इग्रेसिव्ह बाहेर टाकणे. includes the colon, rectum and the anus where excess water is absorbed
and undigested food particles or food which is expelled outside the body. Colon is the part of the, त्यालाच आपण लार्ज इंटेस्टाइन असं आपण म्हणतोय. रेक्टम हा त्याचाच पार्ट झाला. कोलन आणि रेक्टम इज द पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. आणि सगळ्यात शेवटची आउटलेट किंवा ओपनिंग जी आहे ती म्हणजे ॲनस. आणि याच्या थ्रू जे काही वेस्ट मटेरियल जे आहे ते बाहेर काढलं जातं. पण बाहेर काढण्या अगोदर त्याच्यामध्ये असणारं जे वॉटर जे आहे ते परत ऍब्सॉर्ब केलं जातंय. ठीक आहे ना. आणि ते ऍब्सॉर्ब करून परत त्याला रिसायकलिंग केलं जातं. हे जास्त महत्वाचं. कशा थ्रू केलं जातं ते रेक्टम आणि कोलन थ्रू काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. आणि एक प्रकारे अनडायजेस्टेड फूड मटेरियल विच इज एक्सपेल आउटसाइड द बॉडी थ्रू द ॲनस. आणि तो जो झोन किंवा रिजन जो आहे त्याला आपण इग्रेसिव्ह झोन असं आपण म्हणतो. शेवटचा पार्ट जो आहे ॲसेसरी ऑर्गन, यामध्ये विच इन्क्लूड्स द असोसिएट ग्लँड्स, टंग आहे, टीथ आहे, ओरल ग्लँड्स आहेत, पॅन्क्रियाज, लिव्हर आणि गल ब्लॅडर. असे अनेक वेगवेगळे पार्ट्स आहेत ॲसेसरी. आणि याच्याशिवाय डायजेशन प्रोसेस कम्प्लीट होणार नाही. ठीक आहे. टंग आहे तर फूड मटेरियल जे आपण खातोय दातांच्या साहाय्याने त्याला क्रश करतोय. टंग रोल करतोय. समजा फूड पार्टिकल्स अजून बारीक झाले नसेल तर टंग काय करते, चेक करून समोरच्या म्हणजे ओरल कॅव्हिटी मध्ये ती ट्रान्सफर करते आणि दातांच्या बरोबर मध्ये ती ट्रान्सफर करते, ग्राइंड करते त्याला. ठीक आहे ना. आणि एकदा व्यवस्थित ग्राइंड झाल्यानंतर त्यासोबत सलाइव्हा मिक्स करतं ते आणि त्या पद्धतीने व्यवस्थित बॉल तयार झालाय तर बॉल थ्रू ते आतमध्ये घातलं जाते. ओरल ग्लँड्स काही प्रमाणामध्ये असतात त्याला आपण सलायव्हरी ग्लँड्स असं आपण म्हणतोय. पॅन्क्रियाज जे लिव्हरच्या खाली असते आणि एक प्रकारे ग्लुकोज काय म्हणतो आपण त्याला कार्बोहायड्रेट्स त्याला व्यवस्थित डायजेस्ट करण्याचं काम करते. लिव्हर आपल्याला माहिती आहे आणि गल ब्लॅडर, लिव्हर बाईल सिक्रेट करते आणि गल ब्लॅडर हे सगळे जे ग्लँड जे आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. इज द टेक पार्ट और इन्व्हॉल्व इन द डायजेस्टिव्ह प्रोसेस. लक्षात. उर्वरित भाग जो आहे आपण हा पुढल्या आठवड्यामध्ये आपण बघणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रूपामध्ये. ठीक आहे.